Hello student, how are you? कसे आहेत? बरे आहेत ना? Okay. Tomorrow we have studied the mathematics, coordinate geometry. Yesterday we have studied all these things which are important as far as annual examination is concerned. Math, today we are going to see, today we are going to learn math second, trigonometric function, trigonometry. क्वेश्चन पेपर मधलं लक्षात ठेवा. शो दॅट sec x plus tan x is equal to under root 1 plus sin x upon root 1 minus x. बघा हे 3 किंवा 4 मार्काला येतं दोन प्रश्न. शो दॅट sec x plus tan x is equal to 1 plus sin x upon 1 minus sin x. सो LHS and RHS आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. मग कसं होईल हे बघा, दिलेली गोष्ट sec x plus tan x, sec x plus tan x इज इक्वल टू sec x चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला 1 cos x. हे बघा sec x 1 cos x प्लस tan चं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना sin x cos x. sec x 1 cos x प्लस sin x cos x tan चा. मग खाली आपल्याला माहिती आहे हे समान आहे ना, म्हणून अंशाची बेरीज होते. छेद समान असेल तर 1 plus sin x, हे बघा 1 plus sin x अपॉन cos x समान आहे ना छेद, म्हणजे 1/3 असं कसं 1/3 प्लस 2/3 समान आहे ना. मग 1 अधिक 2/3 म्हणजे 3/3 छेद समान आहे म्हणून cos x 1 plus sin x अपॉन cos x. मग आता याचा अंडर रूट करायचा, बरोबर. अंडर रूट केलं तर स्क्वेअर करावं लागेल, वर्ग करावा लागेल ना, म्हणून अंडर रूट 1 plus sin x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर x. cos स्क्वेअर x म्हणजे cos स्क्वेअरचा वर्गमूळ cos x होतं. 1 plus sin x स्क्वेअरचं वर्गमूळ 1 plus sin x होतं. म्हणजे याचा वर्गमुळात याचा स्क्वेअर करायचा अपॉन cos स्क्वेअर x. याचा आणि याचा दोन्हीचा स्क्वेअर करायचा. म्हणजे याचा स्क्वेअर काय होईल a अधिक b स्क्वेअर, किंवा बरोबर तर काय होईल 1 plus sin x 1 plus sin x डबल होईल का नाही, कारण हा डबल आहे म्हणून 1 plus sin x दुसऱ्या कंसात 1 plus sin x अपॉन cos स्क्वेअर x. cos स्क्वेअर x कसं आलं तुम्हाला माहिती आहे, sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1. म्हणजेच cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर x. हे बघा, म्हणून cos स्क्वेअर x इज इक्वल टू काय आला, cos स्क्वेअर x इज इक्वल टू काय आला 1 मायनस sin स्क्वेअर x. फॉर्म्युल्याप्रमाणे मित्र, हा फॉर्म्युला एकच तुम्ही करायचं तुमच्या माहितीसाठी. मग 1 प्लस cos याचे डबल झालं ना स्क्वेअर, तर 1 प्लस cos sin x प्लस 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर x चं काय होईल 1. हे जसेच तसं लिहायचं 1 प्लस sin x दुसऱ्या कंसात 1 प्लस sin x 1 मायनस sin स्क्वेअर चं काय येईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b दुसऱ्या कंसात a मायनस b. म्हणजे तसं होतं ना a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b आणि दुसऱ्या कंसात a मायनस b. म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर x इज इक्वल टू काय झाला 1 प्लस sin x दुसऱ्या कंसात 1 मायनस sin x. आता 1 प्लस sin x आणि 1 प्लस sin x गेले, राहिले किती 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x. LHS इज इक्वल टू RHS झाले का. sec x प्लस tan x इज इक्वल टू 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x. इट इज प्रूव्ड. 4 मार्क किंवा 3 मार्काला असे प्रश्न येतात. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्र. स्टडी हार्ड करा. मॅथमॅटिक्स नोटबुक मध्ये लिहून ठेवा. ओके बाय, थँक्यू.